My second announcement for today is that we'll create Innovation City in Maharashtra. महाराष्ट्रामध्ये आम्ही इनोव्हेशन सिटी ही तयार करू. ज्या प्रकारे गिफ्ट सिटी तयार झाली आहे तशा प्रकारे इनोव्हेशनचा फोकस असलेली एक सर्व प्रकाराने त्या ठिकाणी उपयुक्त एम्पावर्ड अशा प्रकारची एक इनोव्हेशन सिटी आम्ही तयार करणार आहोत. आणि अतिशय वेगाने with a speed we want to create this city. And the third thing which I would like to announce that today आज आम्ही नवीन स्टार्टअप धोरणाचा मसुदा the draft policy, the draft new startup policy, because our startup policy is now old and the startup ecosystem has changed a lot. So new draft policy will be made available to everyone. I would like you to comment on it. We would like your suggestions on this startup policy. आपल्या ज्या सूचना असतील त्या सूचना आपण सर्वांनी द्याव्या. पुढच्या 2 महिन्यांमध्ये या सगळ्या सूचनांवर आधारित मोस्ट प्रोग्रेसिव्ह पॉलिसी, देशातली सर्वात आधुनिक स्टार्टअप पॉलिसी महाराष्ट्र तयार करेल हा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आमचं कौशल्य विकास आणि नाविन्यता मंत्रालय, ज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढाजी आहेत. We all know that he's a very successful entrepreneur. He understands business, he understands startup ecosystem. मंगलजी त्याच्यामुळे लोकांचा हा विश्वास देखील आहे आणि तुमच्यावर जबाबदारी देखील आहे. कारण तुमच्यासारखा व्यक्ती हा या विभागाचा मंत्री असल्यामुळे people believe that you will do transformational work. आणि निश्चितपणे सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या नॅशनल स्टार्टअप डेला आपण हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. आमच्या ज्या महिलांना या ठिकाणी आपण सन्मानित केलं अहिल्यादेवी होळकर उद्योजकता पुरस्काराने, त्या सर्व आमच्या भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा नॅशनल स्टार्टअप डे 2025च्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो.